पहिले तर विदर्भात येऊन इतका आनंद होतो. इथल्या पाणीपुरीपासून, विदर्भातल्या भाषेपासून सगळ्या गोष्टीचा गोडवा लागलाच आहे ह्या 2 वर्षांमध्ये. बिकॉज निर्माते आहेत सुगत वाघमारेजी. खरं तर सुगत वाघमारेजी इथले खरे सेलिब्रिटी आहेत आणि मुंबईचे पण आणि ओव्हरऑलच ते जे काही बद्दल सिनेमामध्ये किंवा स्क्रीनवर बोलतोय, रिअल लाईफमध्ये ते स्वतः ते करतायत. सो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणतात. सो ते खरोखर तसे राहतात, तसे जगतात. म्हणून मुळात त्यांच्यापासून सुरू झालेल्या ह्या टीमचा भाग होऊन मला खूप जास्त आनंद वाटतोय. त्या व्यतिरिक्त आपणही जसं की तुम्ही म्हणालात इंट्रोडक्शनच्याही वेळेला की आपण एक वेगळा विषय, वेगळं संकट डोकावतोय आपल्या सगळ्यांवर, पण आपण इतके एका सिलेबसमध्ये, एका सिस्टीममध्ये अडकून आहोत की त्या त्या येणाऱ्या प्रश्नाकडे, त्या आउट ऑफ सिलेबसच्या प्रश्नाकडे कोणाचं लक्षच नाही की काय. तर आय एम व्हेरी ब्लेस्ड अबाउट दॅट. पहिली गोष्ट खूप जास्त सपोर्टिव्ह होती पूर्ण कास्ट. अजिंक्य सर बरोबर काम करताना खूप मजा आली की आपण प्रयत्न करूया. तिने हा विचार कधीच नव्हता केला की 2 वर्षानंतर आय विल बी सिटिंग हिअर अँड गिव्हिंग अन इंटरव्ह्यू अबाउट दिस. तर इट मीन्स अ लॉट टू मी. आणि आपल्याला फायदा व्हावा. पण सुगत सरांनी थोडा आउट ऑफ सिलेबस जाऊन विचार केला की जो आपल्या समाजातला टॉपिक आहे त्याला लोकांपुढे मांडण्याचा त्यांनी इतका जो अट्टहास केला आणि ते इतक्या छान पद्धतीने करतायत, त्याच्यात आम्हाला काम करायला मिळालं. त्याच्यासाठी थँक्यू त्यांचे. आजच्या 2 वर्ष आधीचं ऑफिस मला माहिती आहे. त्याच्या 2 छोट्याशा रूममध्ये आम्ही 1 वर्षभर सरांच्या मागे फॉलोअप घेत होतो. तो दिवस आता पूर्ण 2 वर्ष झाले, प्रोजेक्ट कम्प्लीट झाला, आता इथे आहे, अजिंक्य भारतमध्ये इंटरव्ह्यू देत आहे. हे म्हणजे इट्स लाईक आउट ऑफ सिलेबस आहे आमच्या दोघांसाठी. नमस्कार, मी पल्लवी अजिंक्य भारत न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करते. पृथ्वीवर आपण जगतो, परंतु आता पृथ्वीला आपल्या मदतीची गरज आहे. कारण वाढतं तापमान, जंगल तोड, वृक्ष तोड आणि आटत चाललेला जलस्रोत. आता हा फक्त चर्चेचा विषय राहिला नाही, तर हा आपला अस्तित्वाशी जोडला गेलेला प्रश्न निर्माण झालाय. आणि या ज्वलंत विषयावर संवेदनशील मराठी चित्रपट येतो आहे येत्या 3 जुलैला, तो म्हणजे आउट ऑफ सिलेबस. आणि त्या निमित्ताने माझ्यासोबत संपूर्ण स्टार कास्ट आहे आणि आता छान गप्पा होणार आहे की नेमकं काय आहे आउट ऑफ सिलेबस मध्ये. तर मी खूप खूप स्वागत करते सगळ्यांचं. आणि सगळ्यात आधी विदर्भात सगळ्यांचं स्वागत करते. तर आता सगळ्यात आधी मी अजिंक्यकडेच वळेल. तर प्रमुख भूमिका आहे आणि अजिंक्यवर इंद्रा भूमिका असेल किंवा मग अबोल प्रीतीची असेल, एक घराघरात पोहोचलेला आहेस. पण आता हा थोडा वेगळा भूमिका साधणारा चित्रपट आहे. कसा अनुभव आहे? पहिले तर विदर्भात येऊन इतका आनंद होतो. इथल्या पाणीपुरीपासून, विदर्भातल्या भाषेपासून सगळ्या गोष्टीचा गोडवा लागलाच आहे ह्या 2 वर्षांमध्ये. बिकॉज आमची मॅक्सिमम टीम आणि त्यांची एक युनिटी विदर्भाचीच होती. त्यामुळे मी पण आता जवळजवळ विदर्भातला झालं. शिवाय थोडी थोडी वऱ्हाडी पण बोललोय याच्यामध्ये की कायले करून राहिली आणि ऑल दॅट. सो आमचे जे रायटर आहेत अनिकेत कोरडेजी किंवा आमचे जे निर्माते आहेत सुगत वाघमारेजी. खरं तर सुगत वाघमारेजी इथले खरे सेलिब्रिटी आहेत आणि मुंबईचे पण आणि ओव्हरऑलच ते जे काही बद्दल सिनेमामध्ये किंवा स्क्रीनवर बोलतोय, रिअल लाईफमध्ये ते स्वतः ते करतायत. सो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणतात. सो ते खरोखर तसे राहतात, तसे जगतात. म्हणून मुळात त्यांच्यापासून सुरू झालेल्या ह्या टीमचा भाग होऊन मला खूप जास्त आनंद वाटतोय. मी वेगवेगळ्या, जसं तुम्ही म्हणालात, वेगवेगळ्या मालिका असो, वेगवेगळे सिनेमे असो, यामधून प्रेक्षकांपर्यंत येतोय आणि प्रेक्षकांची पसंती पण मिळत आली अगदी पहिल्या विठू माऊली या प्रोजेक्ट पासून. सो मी स्वतःला भाग्यवान तर समजतोच. एकादशीचा माझा जन्म आहे. सो नशिबाने मला ते इन्स्टिंक्टिव्हली त्या प्रोजेक्टकडे माझं नशीब आणि मग त्यामध्ये खरा उतरणं असो किंवा त्यामध्ये स्वतःचं बेस्ट देऊन काम करणं असो, हे जर क्रेडिट असेल तर कदाचित ते माझं असेल की प्रामाणिकपणे प्रयत्न करणं. सो जेव्हा ही ह्या विषयाबद्दल मला कळलं आउट ऑफ सिलेबस म्हणून येतोय, मी म्हटलं एवढं इंग्रजी नाव कशामुळे आपण देतोय. पण मग त्यावर जी काही चर्चा झाली, त्यावर जे काही एकमत झालं सगळ्यांचं की अरे विद्यार्थी दशेत असताना आपला सिलेबस, आउट ऑफ सिलेबस काही येतंय का, ह्या दोन्हीचं जे काही एक द्वंद्व चालू असतं की कोणता नेमका करायचा, किती करायचा अभ्यास. त्या व्यतिरिक्त आपणही जसं की तुम्ही म्हणालात इंट्रोडक्शनच्याही वेळेला की आपण एक वेगळा विषय, वेगळं संकट डोकावतोय आपल्या सगळ्यांवर, पण आपण इतके एका सिलेबसमध्ये, एका सिस्टीममध्ये अडकून आहोत की त्या येणाऱ्या प्रश्नाकडे, त्या आउट ऑफ सिलेबसच्या प्रश्नाकडे कोणाचं लक्षच नाही की काय. सो पुन्हा एकदा ते लक्ष केंद्रित करण्याची एक संधी मिळेल असा विचार हा सिनेमा घेऊन येताना आला. आणि खूप कमी प्रोड्युसर्स, मी परत एकदा सुगतजींचंच नाव घेईन या कारणासाठी की खूप कमी निर्माते अशा विषयाला घेऊन इतकी सगळी इन्व्हेस्टमेंट करतील, इतकी सगळी भट्टी जुळवून आणतील. तब्बल 2 वर्ष आम्ही या सिनेमावर काम करतो आहोत. प्रमोशन्स करण्यासाठी एकूण एक मीडिया
चॅनल आम्ही जवळजवळ फिरलो आहोत, अद्वई आणि मी, आणि प्रमोट करतो आहोत. विदर्भात पण खूप चांगलं याचं प्रमोशन सुरू आहे. 3 जुलैला आमचा सिनेमा येतोय. सो कुठलाही निर्माता हा सहज विचार करू शकतो की एखादा कमर्शियल सिनेमा आणू, काहीतरी एक रोमॅन्टिक जोडी, ज्यासाठी एखादा व्यक्ती समजा फेमस आहे, थोडेसे ऍक्शन, थोडेसे रोमॅन्टिक डायलॉग, हे सगळं करून हिट करू किंवा एक लोकांपर्यंत आवडेल असं एक शाश्वती मिळेल आणि पैसे आपल्याला रिटर्न मिळतील. पण निव्वळ पैसा कमवायचा याच्यातून हा विचार न करता खरोखर समाजाला काहीतरी देणं लागतो, ह्या विचाराने सुगतजींनी आय थिंक हा इनिशिएटिव्ह घेतला. आणि त्यामुळे मला असं होतं की इट वॉज अ नो ब्रेनर, आय हॅड टू बी अ पार्ट ऑफ इट. आणि आज आता 3 जुलैला येतोय सिनेमा, सो मला खूप आनंद. आणि खरं सांगायचं तर आतापर्यंतच्या सगळ्या सिनेमांमधलं सगळ्यात मिनिंगफुल सिनेमा जर मी कुठला केला असेल तर तो आउट ऑफ सिलेबस आहे माझ्यासाठी. पण अद्वई पण आपल्या सोबत आहे, एक नव्याने पदार्पण आहे आणि अजिंक्य सर त्याच्यामध्ये सिनियर अनुभवी आहेत तुमच्या सगळ्यांमध्ये. तुम्ही आतापर्यंत सगळे प्रमोशन करून आले आहात, तर एक काय सांगशील, म्हणजे आता अनुभव काय आहे, कसा आहे? सगळ्यात आधी तर खूप खूप धन्यवाद आणि खूप छान वाटतंय पहिलं येऊन. आणि मी इथलेच आहे, माझंच गाव आहे, तर इथे येऊन या फिल्मला प्रमोट करणं हे खूप आपल्या मते येस खूप महत्त्वपूर्ण होतं माझ्यासाठी. आणि मला खरंच रडू आलं इथे येऊन. तर आय एम व्हेरी ब्लेस्ड अबाउट दॅट. पहिली गोष्ट, खूप जास्त सपोर्टिव्ह होती पूर्ण कास्ट. अजिंक्य सर बरोबर काम करताना खूप मजा आली. सानिका आणि माझी मैत्री अशीच झाली आहे की इट वॉन्ट ब्रेक. आणि अभिजित दादा आणि माझं बॉन्डिंग इज क्रेझी. आणि इट्स लाईक सेटवरती पण मला कधीच कोणी असं फील नाही होऊ दिलं की म्हणजे यु नो आय एम अ फर्स्ट टायमर किंवा हिला क्रिटिसाइज करायचं या नजरेने नाही. सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आणि दे वर सपोर्टिव्ह, व्हेरी व्हेरी नाईस अँड हंबल टू मी. सो खूप जास्त मजा आली. आणि 2 वर्षापूर्वी ज्या मुलींनी यु नो या प्रोजेक्टला हो म्हटलं होतं की ठीक आहे आपण प्रयत्न करूया, तिने हा विचार कधीच नव्हता केला की 2 वर्षानंतर आय विल बी सिटिंग हिअर अँड गिव्हिंग अन इंटरव्ह्यू अबाउट दिस. तर इट मीन्स अ लॉट टू मी. माझ्यासोबत सानिका सुद्धा आहे. सेटवरची काय मज्जा धमाल, एक अविस्मरणीय असा क्षण राहिला. पूर्ण तुमच्या चौघांशी पण जोडलेला आहे. सानिका काय सांगशील? चौघांसोबत तर असे खूप सारे किस्से आहेत. आणि पहिली तर एक गोष्ट मला सांगायची की मी आज अकोल्यात आहे आणि अकोल्यात जरी दुष्काळ असेल ना तरी इथे प्रेमाचा पुरेपूर पाऊस. म्हणजे सकाळी आम्ही आल्यापासून लोक जे काही प्रेम देत आहेत ना ते कमालीच आहे. आणि सेटवर सांगायचं झालं तर एकतर सुगत सरांनी हा जो प्रोजेक्ट केलाय जो आउट ऑफ सिलेबस, की एक पर्टिक्युलर स्टोरी घेऊन प्रत्येक माणूस स्टोरी करतो किंवा पिक्चरला घेतो की बिकॉज ऑफ त्याच्यातनं काहीतरी प्रॉफिट निघावं आणि आपल्याला फायदा व्हावा. पण सुगत सरांनी थोडा आउट ऑफ सिलेबस जाऊन विचार केला की जो आपल्या समाजातला टॉपिक आहे त्याला लोकांपुढे मांडण्याचा त्यांनी इतका जो अट्टहास केला आणि ते इतक्या छान पद्धतीने करतायत, त्याच्यात आम्हाला काम करायला मिळालं, त्याच्यासाठी थँक्यू त्यांचे. आणि आम्ही चौघं, म्हणजे तसं तर आम्ही 5 जण आहेत, पण अद्वै आणि मी तर सोबतच होतो, त्याच्यामुळे आमचे खूप काही किस्से आहेत की रूम मधले, की बऱ्याच काही गोष्टी आता की एकदा ती माझ्या काळजीपोटी ते रोल ऑन वगैरे लावत होती आणि ते माझ्या डोळ्यात चाललं गेलं आणि मी घाबरायचं सोडून तीच घाबरायला लागलेली की आता हिला काय झालंय. सो निम्मे लोक माझ्याकडे आणि निम्मे तिच्याकडे आलेलं होतं. बाकी हा तर खूप कॉमेडी. आणि अजिंक्य सरांची तर म्हणजे त्याचा स्वभाव तसा, जसं त्याचं कॅरेक्टर आहे मूवीमध्ये की छान गमतीशीर आहे, तसाच तो रिअल लाईफ मध्ये पण आहे. अजिंक्य सरांना घेऊन थोडं होतं की सिनियर आहेत, पण असं त्यांनी कधीच नाही जाणू दिलं की आम्ही खूप छान मिळून मिसळून काम केलं. त्यांनी खूप सजेशन्स दिले छान, जे की आम्हाला कुठल्या वर्कशॉपमध्ये सुद्धा नसते शिकायला मिळाले. सो थँक्यू. अनुभवाने मी म्हणणं अनुभव मोठा आहे आणि मनावर अधिराज्य गाजवते अजिंक्य, कारण चॉकलेट बॉय म्हणून ख्याती आहे महाराष्ट्राचा. अनेक मुली वेड्या पिशा आहेत सगळ्या, हे रिअली आहे. कारण त्याच्या ज्या भूमिका आहेत त्या सगळ्या आपल्याशा वाटणार आहे. म्हणजे कोणाला तो आपला मुलगा म्हणून वाटतो, कोणाला मित्र म्हणून फार जवळचा वाटतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या अभिनयात नाही. त्यांच्यासोबत जगताना ते अनुभव जगतात, ऑब्व्हियसली ते नॅचरली निघते आहे. पण अभिजित माझ्यासोबत आहे, हा विषय ज्वलंत आहे. एक युवक म्हणून हा विषय तिथे करताना, ती ऍक्टिंग करताना मनामध्ये काही बदल झालाय का तुझ्या? नाही, मी बेसिकली मी पण इमोशनल आहे सध्या, बिकॉज हे ऑफिस आत्ता तयार झालेलं आहे. हा जेव्हा प्रोजेक्ट घेऊन आलो मी आणि माझा भाऊ, मी या लोकांसारखंच बाहेर बसलेलो आहे. आजच्या 2 वर्ष आधीचं ऑफिस मला माहिती आहे. त्याच्या 2 छोट्याशा रूममध्ये आम्ही 1 वर्षभर सरांच्या मागे फॉलोअप घेत होतो.
तो दिवस आता पूर्ण 2 वर्ष झाले, प्रोजेक्ट कंप्लीट झाला, आता इथे आहे, अजिंक्य भारतमध्ये इंटरव्ह्यू देत आहे. हे म्हणजे इट्स लाईक आउट ऑफ सिलेबस आहे आमच्या दोघांसाठी. म्हणजे ज्या व्यक्तींकडे आम्ही प्रोजेक्ट घेऊन आलो ते व्यक्ती असं कुठेच जाणवू देत नाही की मी नवीन आहे. प्रत्येक ठिकाणी प्रमोशनला मला पाठवत आहे. असा काही नाही नवीन चेहरा आहे म्हणून तुला कोणी ओळखणार नाही. उलट ते यासाठी पाठवतात की तुझा चेहरा लोकांपर्यंत पोहोचावा. म्हणजे असे प्रोड्युसर मिळत नाहीत आणि ते फक्त प्रोड्युसर नाही, ते आमच्या दोघांसाठी ॲज अ वडिलांसारखे आहे. मी आत्ता फर्स्ट टाइम कॅमेरासमोर बोलतोय, बट माघारी मी ही तर बहिणीसारखीच आहे, माझी छोटी बहीणच आहे. म्हणजे आणि राहिला गोष्ट हा चित्रपट बनवताना काय भावना निर्माण झाल्या, कारण की हा चित्रपटाचा जो टॉपिक आहे MPSC, आम्ही दोघा भावांनी MPSC केलेली आहे. आम्ही तो पेन माहीत आहे MPSC मुलांचा काय असतो. तर आपण अभ्यास करतो, सुरुवातीला आपण ग्रुप मिळून अभ्यास करतो किंवा हा MPSC करतोय म्हणून मी पण करतोय. बट तो अभ्यास करताना कॉन्स्टिट्यूशन वाचतो आपण, त्याच्यामध्ये DPSP आहे, फंडामेंटल ड्युटीज आहे, फंडामेंटल राईट्स आहे. त्या वाचल्यानंतर खरोखर समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात एक ऑब्झर्वेशन जरा चांगलं होतं आणि ते ऑब्झर्वेशन झाल्यानंतर माणसाच्या पर्सनॅलिटीमध्ये डेव्हलपमेंट होते आणि खरोखरच आपण पुस्तकासाठी राहतो की त्याच्या पलीकडे जातो आणि ती माणसामध्ये डेव्हलपमेंट होते. एवढंच मी सांगू शकतो या 2 वर्षामध्ये. कारण की आउट ऑफ सिलेबस किंवा MPSC तो काही एक सब्जेक्ट वाचत नाही, कारण की इथे सिलेबस म्हटलं तर अंडर द स्काय असा सिलेबस आहे. त्यामध्ये प्रश्न काय विचारतील, तुम्हाला रेग्युलर करंट अफेअर आणि फक्त पुस्तक वाचून फायदा नाही. तुम्ही मेंटली किती शार्प होता, तुमची मॅच्युरिटी किती वाढते त्या सब्जेक्टबद्दल, आणि सब्जेक्टबद्दल वाढली म्हणजे तुमची समाजाबद्दलची मॅच्युरिटी वाढते. आणि हा प्रवास, हा जो अभ्यास पूर्ण आमच्या दोघांचा, माझ्यापेक्षा माझ्या मोठ्या भावाचा अनिकेत दादाचा, हा पिक्चर करताना, हा चित्रपट करताना खूप आम्हाला तो कामी आला. बस एवढं सांगू शकतो. MPSC म्हणजे निष्ठा आणि समर्पणाचा विषय आहे आणि आता तुम्ही सगळे जगले आहात. आणि मी आता वळणार आहे अजिंक्यकडे पुन्हा की चित्रपटगृहात जाऊन दर्शकांनी हा चित्रपट का बघावा. मला असं वाटतं आजकाल माध्यमं खूप आली आहेत, म्हणजे अगदी आपल्या मोबाईलवर एक 10-15 सेकंद 5 सेकंद मध्ये पण तेही पूर्ण न पाहता आपण ते वर्क करतो आणि म्हणजे स्क्रोल करतो. सो ऑप्शन्स खूप सारे अवेलेबल झाले आहेत. पण मला असं वाटतं काही गोष्टी ह्या क्लासिक पद्धतीने बनवलेल्या असतात आणि काही प्रोजेक्ट हे मोठ्या स्क्रीनसाठी बनवलेले असतात. म्हणजे एखादा डोंगर कोसळतोय हे जर पाहिलं तर ते डोंगरा एवढं दिसलं तर पाहिजे, ते जर मोबाईलमध्ये आपण बघितलं त्याचा इम्पॅक्टच नाही होणार. सो यामध्ये आम्ही जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला एक मोठ्या स्क्रीनसाठी बनलेला हा सिनेमा आहे आणि मुळात सिनेमा हा मोठ्या स्क्रीनसाठीच बनलेली गोष्ट आहे, तशीच त्याची सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनी ऑफकोर्स सिनेमागृहात जाऊन असा सिनेमा बघावा. प्लस अर्थात आपले निर्माते जगत राहावे, आणि मराठी निर्माता आहे आपल्या ह्या सिनेमाचा आणि त्यात विदर्भामधलं इतकं मोठं प्रतिष्ठित नाव. सो असं नाही, सुदैवाने आमच्या सुगतजींच्या केसमध्ये असं नाही की त्यांचं सगळं काही ह्या सिनेसृष्टीवर डिपेंडंट आहे, पण तरीही जर तसे रिटर्न्स आले तर अजून असे मिनिंगफुल सिनेमा बनत राहतील. सो काही वेळा असा प्रयत्न, असा धाडस केला जातो. सो तसे रिटर्न्स यावे ह्यासाठी प्रेक्षकांनी, स्पेशली जसं साऊथमध्ये होतं, हे मी आवर्जून सांगेन की आधी ते प्रेक्षक म्हणून त्यांची पण मनस्थिती अशी आहे की आधी ते त्यांच्या सिनेमाला जास्त प्राधान्य देतात, त्यांच्या भाषेतल्या कलाकृतीला जास्त प्राधान्य देतात. सो आय थिंक इट्स अबाउट टाइम की आपणही ती गोष्ट आत्मसात करावी एखाद्याची जर आपल्याला चांगली वाटते तर. खरं तर मी हे सांगेन की MPSCच्या मुलांवर बनवलेली कथा मी तरी याच्या आधी कधी मोठ्या स्क्रीनवर जाऊन नाही पाहिली आहे. तर आपल्या मराठी मातीतून आलेली एक मराठी कथा आणि एका अर्थी त्यांची गाथा असं मी म्हणेन की जिथे इतकी मेहनत करून इतक्या चिकाटीने, इतक्यादा त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं जातं. जे कोणी स्पर्धा परीक्षा करतायत की कोणाला जर विचारलं की अरे तू काय करतोय, अरे मी स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय, तर कुठेतरी नजर नातेवाईकांची अशी जाते की अच्छा इतर काही घडत नाहीये म्हणून बहुतेक स्पर्धा परीक्षांची तयारी चालू आहे, कुठे ना कुठे लागलो तर ठीक आहे. पण असं त्यांचं स्कॅटर्ड विजन असलेली ही मुलं नाही आहेत. स्पेशली गावखेड्यांमधून जी महाराष्ट्रामध्ये 70% पेक्षा जास्त तेच आहे जिथून मी आहे, जिथून आपण आहोत. तर आपल्यामधलं पोटेन्शियल, आपल्यामधल्या कथा ह्या मोठ्या स्क्रीनवर येत आहेत आणि आपल्यातले लोक तिथे मोठ्या स्क्रीनवर जर हिरो हिरोईन म्हणून दिसत आहेत. सो आय थिंक आपली कथा सेलिब्रेट करण्यासाठी आपण जायचं हा विचार नक्कीच आहे ह्या सिनेमामागचा. कारण ज्यानुसार आम्ही दिसतो आहोत, जितके रॉ आम्ही दिसलोय, ज्या प्रकारे वऱ्हाडी बोलण्याचा मी घाट घातलाय, तर तो अप्रिशिएट करण्यासाठी पण आतापर्यंतच्या कामांना पण खूप कौतुक झालंय सुदैवाने. तर हे काम तर खूपच वेगळ्या धाडसाने केलेलं आहे. सो सगळ्यांच्या मेहनतीला फळ मिळावं म्हणून तुम्ही नक्की जाऊन पहा असं मी म्हणेन.
मला इतकंच म्हणायचं आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काहीतरी बदल हा झाला पाहिजे. म्हणजे आपण सगळे रोज उठतो, आपल्या कामाला जातो, पैशांच्या मागे धावतो आणि परत येऊन झोपतो आणि उठून परत सेम सायकल. तर आपण कुठेतरी या लूपमध्ये या सिस्टममध्ये अडकलो आहोत आणि एव्हरीबडी इज टायर्ड. सगळ्यांना माहिती आहे की काहीतरी कुठेतरी चुकतंय, पण ते कसं टॅकल करायला पाहिजे. किंवा आपला जो यूथ आहे, एस्पेशली दे आर वेकिंग अप अँड दे डोंट फील कम्फर्टेबल इन लिव्हिंग अ लाईफ दॅट इज नॉट फुलफिलिंग. तर आपल्या आयुष्याला आपण अजून फुलफिलिंग कसं बनवू शकतो आणि एका सिस्टमच्या विरुद्ध जाणं हे कोणी एकटं नाही करू शकत आणि नही ओव्हरनाईट कोणी नाही करू शकत. तर दिस सेन्स ऑफ कम्युनिटी आणि चेंज हे खूप इम्पॉर्टंट थीम्स आहेत या पिक्चरचे. तर तुम्हाला जर अशी थोडीशी पण भावना आहे की कुठेतरी आपणच हा बदल आहे आणि आपलाच आवाज हा बदल घडवून आणणार, तर तुम्ही नक्की हा पिक्चर 3 जुलैला बघायला. पहिली तर गोष्ट मला असं वाटतं, जे लोक एक्झाम देतात ना, त्यांना पण ही गोष्ट विचारणं थांबवलं पाहिजे की तुझी पोस्ट कधी मिळणार आहे. बिकॉज त्या लोकांना खूप बर्डन असतं आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करणं म्हणजे जोक नाही आहे. एक पुस्तक वाचून ते होत नाही किंवा तुम्ही सगळी पुस्तकं वाचलात म्हणजे अभ्यास होईल तुमचा, असंही नाही. आणि दुसरी गोष्ट, जर एखाद्याला पोस्ट नाही मिळाली याचा अर्थ तो त्याच्या आयुष्यात काहीच करू शकत नाही असं नाही. मला जर काही अनुभव आला आणि त्याच्यातनं मला काही मिळालं नाही, पण मी तो अनुभव दुसऱ्याला देऊन त्याला मोठं करू शकते. सो त्याच्यामुळे जरी तुम्ही एमपीएससी युपीएससी करत असाल तरी प्रामाणिकपणे करत राहा. नाही मिळाली पोस्ट तर तुमच्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी पोस्ट मिळू शकते. सो तेच मला म्हणायचं की 4 पुस्तकं वाचता तुम्ही, त्याच्यातून तुम्ही काही व्हालच असं नाही, तर त्या 4 पुस्तकांचा 4 लोकांनाही फायदा होऊ शकतो तुमच्यामुळे. आणि हेच आम्ही दाखवतोय की आमच्या आयुष्यात काय घडतं काय नाही घडत याच्यापेक्षा आम्ही काय करतोय ते टिकवून ठेवण्यासाठी. आणि ह्याला तुम्हाला 3 जुलैला चित्रपटगृहात नक्की जावं लागेल. असं मॅडमने म्हटलं, जे एमपीएससी परीक्षा पास होत नाही ते काय करतात. त्यांनी सध्या त्या दोघा भावांनी पिक्चर बनवला, ज्यांनी परीक्षा असं म्हणता येईल आपल्याला. आणि मराठी सिनेमा का बघावा, ते एकच रिझन आहे. मराठी सिनेमा जिवंत राहण्यासाठी मराठी सिनेमा बघावा. मराठी इंडस्ट्री जिवंत राहण्यासाठी मराठी सिनेमा बघावा. तुम्ही एकदा थिएटरमध्ये या. बाकी एंटरटेनमेंट करण्याचं काम आमचं आहे, नंतर जजमेंट देण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही फक्त दरवाज्यातून आतमध्ये या. जाताना तुम्हाला काय कमेंट द्यायचे ते तुम्ही द्या. फक्त पिक्चर बघायला या. बस मी एवढंच सांगू शकतो. तर दर्शको, ही गप्पा जी आहे नक्कीच तुम्हाला आवडली असेल. ही चर्चा होती या आउट ऑफ सिलेबस चित्रपटाच्या निमित्ताने. माझ्यासोबत होते प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य राऊत, त्यानंतर आता नव्याने पदार्पण करते आहे अभिनय क्षेत्रात अद्वई, सानिका, अभिजित. तर या सगळ्यांनी खूप छान गोष्टी तुम्हाला सांगितल्या की कसे किस्से होते. नक्कीच मराठी माणसाचा कर्तव्य आहे की आपल्या मराठीला जगवणं, आपल्या मराठी पुढे नेणं. तर चित्रपटगृहात जाऊन तुम्ही हा चित्रपट बघा. आणि आज आमचा योगायोग की अजिंक्य भारत न्यूज चॅनलचं नाव अजिंक्य आहे आणि सोबत आमच्या अजिंक्य आहेत. आमच्या सुद्धा अजिंक्य भारत टीम तर्फे तुमच्या या येणाऱ्या प्रोजेक्टला खूप शुभेच्छा असतील आणि खूप धमाकेदार हा सुपर डुपर हिट ठरव अशा शुभेच्छा असतील. दर्शक हो, नक्कीच चित्रपटगृहात जाऊन तुम्ही हा आपल्या येत्या 3 जुलैला चित्रपट बघा. एक पुस्तकाच्या पलीकडे जाऊन विषय मांडला आहे. खूप खूप धन्यवाद.